गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर लास्ट लेक्चरला आपण डेटाबेस सिक्युरिटी हा पॉईंट चालू केलेला. डेटाबेस सिक्युरिटीमध्ये आपण आता जे जे काही सिक्युरिटी लेयर्स आहेत त्या बघितलेल्या, ठीक आहे. कन्सेप्ट काय आहे ती बघितलेली. त्यानंतर आपण ॲप्लिकेशन सिक्युरिटीवरती आलेलो. युझिंग ॲप्लिकेशन सिक्युरिटी. डेटाबेस सिक्युरिटीमध्ये तुम्ही ॲप्लिकेशन सिक्युरिटी वापरू शकता की एक ॲप्लिकेशन तुम्ही ॲज अ डेटाबेसला इंटरफेस करण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी यूज करू शकता, ते बघितलेलं आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट पॉईंट आहे तो डेटाबेस बॅकअप अँड रिकव्हरी. So, an integral part of an overall database security strategy should be providing for database backup and recovery. Backups serve many different purposes. Most often, it seems that system administrator perform backups to protect information in case of server hardware failure. The real challenge in determining what backup strategy apply to your own environment. First, resources such as storage space, network bandwidth, processing time, and local disk input-output bandwidth are almost always limited. सो बॅकअप घेणं काय इम्पॉर्टंट आहे तर तुमचं स्टोरेज जे आहे त्याचं तुम्हाला एक जर चुकून त्या ठिकाणी फेल्युअर झालं स्टोरेज डिव्हाइस तर त्या ठिकाणी तुम्हाला बॅकअप असावा डेटाबेसमध्ये, एक त्याचं इम्पॉर्टंट दिलेलं आहे. मग ह्यामध्ये वेगवेगळे चॅलेंजेस आहेत की ज्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येऊ शकतो, बरोबर आहे. तुमचा एखाद्या वेळी क्रॅश होऊ शकतो डेटाबेस. त्यानंतर नेटवर्कमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. जेव्हा पाहिजे तेव्हा आपला डेटा अवेलेबल नाही झाला असंही त्या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतात. सो त्यामुळे सगळं काय बॅकअप ठेवणं गरजेचं आहे. सो हाय लेवल डेटा प्रोटेक्शन रिक्वायरमेंट्स, कुठले डेटा प्रोटेक्शन रिक्वायरमेंट्स आहेत. सो OLTP सर्व्हर आहे तो सगळ्यात क्रिटिकल इम्पॉर्टन्स आहे. त्याचं काय इन्फॉर्मेशन कॅन्ट इझिली रिक्रिएटेड अँड डेटा लॉस विल लीड टू इनॅक्युरेट ऑर मिसलिडिंग रिपोर्ट्स. जो OLTP सर्व्हर आहे त्याचं म्हणजे किंवा सर्व्हर्स असेल सगळ्यात जास्त सिक्युरिटी ठेवणं गरजेचं आहे. का तर एकदा डेटा गेला तर पुन्हा तो येणार नाही आणि इट इज नॉट इझी टू रिकवर दॅट डेटा. आणि ईमेल सर्व्हरचं पण आहे की रिकवरिंग लॉस्ट मेसेजेस आणि युजर मेल बॉक्सेस इज व्हेरी डिफिकल्ट. ईमेल सर्व्हरचा पण जर डेटा त्या ठिकाणी जर गेला चुकून डिलीट झाला तर त्या ठिकाणी आपल्याला लॉस, जे मेल आहेत ते सगळे जे काय मेल आले इम्पॉर्टंट मेल असतील ते सगळे लॉस होण्याची शक्यता खूप आहे. जर तुम्ही बघितलं असेल तर मागच्या वेळी पण असं एकदा झालेलं की गुगल डाऊन झालेलं आणि गुगल डाऊन झाले तेव्हा त्यांचे सर्व्हिसेस चालत नव्हत्या. जीमेल ही त्यांची एक सर्व्हिस आहे. सो जीमेल म्हणजे येत होते पण कुणाला सेंड करता येत नव्हते आपल्याला, असा काहीतरी प्रॉब्लेम होता. ठीक आहे. सो हा म्हणजे असे जर प्रॉब्लेम येत असतील तर त्या ठिकाणी ते ईमेलला प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं ईमेल सर्व्हरवरती. सो त्यामुळे पण डेटा बॅकअप ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर डिसिजन सपोर्ट सर्व्हर, जे डेटा वेअर हाऊसेस आहेत त्यांचं पण बॅकअप ठेवणं गरजेचं आहे. कारण की त्या ठिकाणी तर सगळाच डेटा हा तिथे स्टोअर असतो, बरोबर. इन्फॉर्मेशन कॅन बी रिजनरेटेड फ्रॉम अदर सोर्सेस. ह्यामध्ये तुम्ही एक अदर बाकी ते जे काही सर्व्हर आहेत किंवा डेटा वेअर हाऊस आहेत त्यांचं जर ते सर्व्हिस वापरतातच बॅकअप म्हणून. जर डेटा लॉस झाला तर तुम्ही त्या ठिकाणी ते कव्हर करू शकता. पण जर असा एखादा डेटा असेल तो कव्हर करता येऊ शकत नाही, असं पण काहीतरी प्रॉब्लेम त्या ठिकाणी येऊ शकतात. नंतर इंटरनेट वेब सर्व्हर. So content is important, but it is replicated among multiple machines as part of development process. So इंटरनेट वेब सर्व्हरचा पण बॅकअप ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे डिटरमाइनिंग बॅकअप कन्स्ट्रेंट अँड डिटरमाइनिंग रिकव्हरी रिक्वायरमेंट्स. बॅकअप कन्स्ट्रेंटमध्ये वन्स यू हॅव रिजनेबल आयडिया ऑफ व्हॉट युअर ऑर्गनायझेशन नीड टू बॅकअप, it's time to think about a way in which you can implement a data protection strategy. It is of the critical importance that we have defined your business requirement before you look at the technical requirements for any kind of data protection solutions. So whenever you are thinking about the backup, yes, we need to take the backup of this data, then you have to think the way how you can backup, okay, and how which system you can select or which data you have to backup. हे सगळं आपल्याला काय करायला लागेल त्या ठिकाणी विचार करायला लागेल. त्यानंतरच तुम्ही काय करू शकता, तो बॅकअप घेऊ शकता. त्यानंतर रिकव्हरी रिक्वायरमेंट्स पण आहेत की इट इज इम्पॉर्टंट टू कीप इन माइंड दॅट पर्पज ऑफ डेटा प्रोटेक्शन इज नॉट टू क्रिएट बॅकअप्स. द रियल पर्पज इज टू प्रोवाइड द ॲबिलिटी टू रिकवर इन्फॉर्मेशन इन केस इट इज लॉस्ट. The question they should ask the following: if we lost the data due to failure or corruption, how long will it take to get it back? आपलं मेन पर्पज काय बॅकअपचा, तर आपल्याला नवीन डेटा पाहिजे किंवा उगाच डेटाची काय आपण बोलतो कॉपी करून ठेवायचं म्हणून असं नाही. तर आपला मेन उद्देश काय असतो डेटा बॅकअप ठेवण्याचा. तर माझं जर चुकून डेटा लॉस झाला तर तो मला इन्फॉर्मेशन कशी रिकवर करता येईल, जो माझा इन्फॉर्मेशन लॉस झाली ती मला कशी रिकवर करता येईल, हा माझा मेन मोठो असणार आहे. सो ह्यामध्ये मेनली क्वेश्चन हा विचारला की
इफ यू लॉस द डेटा, आपण जर डेटा काय केला, लॉस केला, फेल्युअर केला, करप्ट झाला डेटा, तर तो डेटा रिकवर करायला किती वेळ लागेल किंवा किती लगेच मी तो डेटा त्या ठिकाणी मला भेटेल. सो त्या ठिकाणी दिलं की मशीन आहे सर्व्हर 1, फाइल्स प्रिंट सर्व्हिसेस, अमाऊंट ऑफ डेटा 14 GB, बॅकअप विंडो 12 hours, ॲक्सेप्टेबल डाऊन टाईम 1 day, ॲक्सेप्टेबल डेटा लॉस 1 day, ऑदर रिक्वायरमेंट जनरल फाईल. आता या ठिकाणी सर्वच दिलेले आहेत, ज्यांची किती रिक्वायरमेंट आहे, किती डेटा लागेल, किती वेळात ते होईल रिकवर, हे सगळं बघणं पण गरजेचं आहे. तुम्ही जर कुठल्या डिव्हाइसला बॅकअप ठेवता तर त्या डिव्हाइसला किती वेळ लागतो तुमचा डेटा रिकवर करण्यासाठी, हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. सो टाइप्स ऑफ डेटाबेस बॅकअप, कुठले कुठले बॅकअप्स आहेत किंवा कुठल्या कुठल्या टाईपचे डेटाबेस बॅकअप्स आहेत, तर त्यामध्ये आहे फुल बॅकअप आहे, ज्यामध्ये दिस टाईप ऑफ बॅकअप कन्सिस्ट ऑफ मेकिंग अ कम्प्लीट कॉपी ऑफ ऑल डेटा इन डेटाबेस. ह्या फुल बॅकअपमध्ये पूर्ण फाईल्स, तुमचा सगळा डेटा जो आहे त्याच्यात तसा सगळा डेटा हा बॅकअप केला जातो. त्यानंतर आहे डिफरन्शियल बॅकअप्स. आता डेटाबेसचे बॅकअप्स काय आहेत ते तुम्हाला नंतर सांगेन, का घ्यायचे, टाईप्स काय आहेत. So differential backups. So this type of backups consist of copying all data that has changed since the last full backup. Since differential backups can contain only changes. Differential backup मध्ये जर माझा डेटा काल जे माझं काम झालंय त्याचा मी बॅकअप घेतलेला आहे, फुल बॅकअप घेतलेला आहे. फुल बॅकअप घेतल्यानं परत आज मी फुल बॅकअप घेण्याची गरज नाहीये, कारण की मी काल काय असेल, जे काम केलं असेल तेच मला काय पाहिजे, सेव्ह झालं किंवा बॅकअपला पाहिजे. बरोबर आहे, कारण की अगोदरचा डेटा हा त्या ठिकाणी बरोबर सर्व्हरला आहे, म्हणजे ह्या ठिकाणी डिफरन्शियल बॅकअप तुम्ही यूज करता. ठीक आहे, हा बॅकअपचा टाईपचा एक फायदा आहे की तुम्ही जे चेंजेस झालेत डेटाबेसमध्ये तेच किंवा जे चेंजेस तुमच्या सिस्टीममध्ये झालेले आहेत तेवढेच चेंजेस काय केले जातात, सेव्ह केले जातात. दॅट इज द डिफरन्शियल बॅकअप. जेवढा डिफरन्स आहे तेवढाच काय केला तो सेव्ह केला जातो, किंवा जे काय तुम्ही लास्ट टाइम वर्क केलेलं आहे तेवढंच काय केलं जातं त्या ठिकाणी सेव्ह केलं जातं. इट इज ऑल्सो डिफरन्शियल बॅकअप, इट इज बेटर दॅन द फुल बॅकअप, बिकॉज फुल बॅकअप घ्यायला त्या ठिकाणी वेळ पण तेवढाच लागतो, स्टोरेज परत डेटाबेसचं तेवढंच जाणार आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहेत. जर तुमची त्या लेवलची सिक्युरिटी असेल किंवा त्या लेवलचं इम्पॉर्टन्स डेटा असेल तर तुम्ही अशा प्रकारचा तो फुल बॅकअप वगैरे ठेवू शकता. बट जर तेवढा इम्पॉर्टन्स असेल किंवा तेवढं तुम्हाला स्पेस घालवायची असेल तर तुम्ही डिफरन्शियल बॅकअप त्या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर आहे ट्रान्झॅक्शन लॉग बॅकअप्स. सो ह्यामध्ये काय होतं, रिलेशनल डेटाबेस सिस्टम्स आर डिझाईन टू सपोर्ट multiple concurrent update to data in order to manage the contention or to ensure that all the users see data that is consistent to specific point in time. Data modifications are first written to transaction log file. ह्यामध्ये काय केलं, जे मॉडिफिकेशन केलेले आहेत ठीक आहे ते त्या ठिकाणी लॉग फाईलमध्ये सेव्ह केलं जातं. ह्यामध्ये जे काय तुम्ही अपडेट करताय त्याचा त्या ठिकाणी काय केला तो एक नोटिंग केलं जातं. हे ट्रान्झॅक्शन लॉग बॅकअप आहे. त्यानंतर आहे किपिंग युअर सर्व्हर अप टू डेट. तुमचा सर्व्हर जो आहे तो अप टू डेट ठेवणं गरजेचं आहे. म्हणजेच अप टू डेट म्हणजेच काय, टापटीप किंवा स्वच्छ नाही, तर त्या ठिकाणी तुमचं व्हायरस कुठला येणार नाही ह्याची काळजी घ्यायला पाहिजे. कुठली वल्नरॅबिलिटी, कुठला विकनेस तुमच्या सर्व्हरमध्ये नसायला पाहिजे. तो वेल सेटल असावा, त्याची चांगली कॅपॅसिटी असावी. ठीक आहे, म्हणजेच काय तुमचं सर्व हा अप टू डेट पाहिजे. सो इन ऑर्डर टू इन्श्युअर that unknown vulnerabilities and server problems are repaired, you must apply at least latest security and applications patches. You should always review available updates and find out if the server you manage have problems that are potentially solved by an update. If so, plan to install updates as soon as you can test and deploy them. तुम्ही सर्व्हर अप टू डेट सांगण्याचे काय हे सांगितलं हेच की त्यामध्ये तुम्ही विकनेस कुठलाही राहता कामा नये. जर विकनेस असेल तर त्या ठिकाणी पॅचेस त्याचे जे आहेत लेटेस्ट ते तुम्ही इन्स्टॉल करणं गरजेचं आहे. त्यानंतर अपडेट्स असतील काही अवेलेबल अपडेट्स, कारण की अपडेट हे एक चांगली गोष्ट आहे पण तेवढीच त्या ठिकाणी प्रॉब्लेमॅटिक पण ठरू शकते, कारण की ते अपडेट तुमच्या सिस्टमला डिप्लॉय होतंय की नाही हे पण बघायला लागतं. सो तुम्ही जेव्हा अपडेट करता ते लगेच तुम्ही या ठिकाणी डिप्लॉय होतंय म्हणजे तुम्ही यूज करून बघा सर्व्हरला किंवा त्या सिस्टीमला की ते कसं वर्क करतंय. ठीक आहे, त्या अपडेटमुळे पुन्हा काहीतरी प्रॉब्लेम नवीन क्रिएट व्हायला नको, हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे. सो दॅट इज अ कीपिंग युअर सर्व्हर अप टू डेट. त्यानंतर आहे डेटाबेस ऑडिटिंग अँड मॉनिटरिंग. डेटाबेसचं ऑडिटिंग अँड मॉनिटरिंगमध्ये काय, तर तुमच्या डेटाबेसमध्ये डे टू डे जे काय चाललेलं आहे ते चेक करणं, तुमच्या डेटाबेसमध्ये प्रॉब्लेम तर नाही आहे ना, कुठला विकनेस तर नाही आहे ना, नवीन काय व्हायरस तर नाही आहे ना, कुठली फाईल तर गेलेली नाही आहे ना, हे सगळंच त्यामध्ये काय केलं जातं ऑडिटिंग आणि मॉनिटरिंगमध्ये चेक केलं जातं.
की जेणेकरून ते प्रॉपर सिक्युरिटी रिझननी त्या ठिकाणी बघितलं जातं की कुठलाही त्या ठिकाणी प्रॉब्लेम तर तुमच्या सर्व्हरमध्ये किंवा डेटाबेसमध्ये नाही आहे. ह्याचं ते त्यासाठी ते ऑडिटिंग आणि मॉनिटरिंग केलं जातं. ऑडिटिंग आणि मॉनिटरिंग ही सगळ्यात बेस्ट वे आहे टू कीप युअर सिक्युरिटी अप टू डेट, और तुम्ही सिक्युअर आहात हे आपल्याला काय होतं डे टू डे समजत जातं. ऑडिटिंग हे तुम्ही तुमच्या डेटाबेसच्या किंवा तुमच्या कामाच्या रिक्वायरमेंटनुसार करू शकता. तुम्ही डेली ऑडिटिंग करू शकता, डेली ऑडिटिंग मॉनिटरिंग करू शकता, वीकली करू शकता, मंथली करू शकता, डिपेंड्स ऑन यू तुम्हाला कसं करायचं. सो हे झालं ऑडिटिंग अँड मॉनिटरिंग. ह्यानंतरचा जो नेक्स्ट पॉईंट आहे ह्या ठिकाणी आहे युनिट 2चा हा लास्ट पॉईंट होता डेटाबेस ऑडिटिंग अँड मॉनिटरिंग. सो रिव्ह्यू ऑडिट लॉग्स. ऑडिट लॉग्समध्ये काय in order for auditing to truly useful, system database administrator should regularly review the data has been collected. It is only through the activity that potential problem in security setting can be detected before they get worse. ऑडिटिंगचा फायदाच आहे की तुम्हाला एखादा प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह केला जातो, किंवा एखादा प्रॉब्लेम जास्त क्रिटिकल बनण्याच्या अगोदर तो काय केला तो सॉल्व्ह केला तो. हा ऑडिटिंग आणि मॉनिटरिंगचा फायदा आहे की रेग्युलर चेकअप, थोडक्यात आपण सांगतो की रेग्युलर चेकअप करा की वीकली मंथली कसंही करा, बट त्याचा हा फायदा तुमच्या डेटाबेसला होतो. तर या ठिकाणी युनिट 2 आपलं जे आहे ते संपलेलं आहे. त्यानंतर जे आहे ते आपलं युनिट 3 त्याला आपण स्टार्ट करतोय. युनिट 3चं नाव आहे सिक्युअर नेटवर्क डिझाईन. ठीक आहे, सिक्युअर नेटवर्क डिझाईन काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. वेट फॉर द मिनिट. स्टडी करताना तुम्ही युनिट वाईज जा. मोस्टली मी असं सांगेन क्वेश्चन वाईज वगैरे आहात म्हणते एक युनिट. आता सब्जेक्ट थेरॉटिकल असला तरी सोपा आहे, म्हणजे तुमचे जर रेग्युलर तुम्ही अवेअर असाल तुमच्या सिक्युरिटीबद्दल किंवा तुमच्या नेटवर्किंग किंवा बाकी IT बद्दल अवेअर असाल तर त्या ठिकाणी ह्याच कन्सेप्ट आपल्या ह्या सब्जेक्टमध्ये आहेत. म्हणजे सिक्युरिटी रिगार्डिंग ऑथेंटिकेशन आहे, तुमचं बेसिक सिक्युरिटी प्रोटेक्शन कसं आहे, मग त्यामधल्या टर्म्स फक्त समजले पाहिजेत. आणि टर्म्स लक्षात घेताना थ्रू द एक्झाम्पल्स लक्षात ठेवा, जेणेकरून असं काय सांगतो तर ऑफलाईन किंवा ऑनलाईन कशी पण एक्झाम झाली तरी तुम्ही दोन्ही प्रकारे तयार असा. आणि ऑफलाईन ऑनलाईन एक्झामच्या पुरती स्टडी करायचं असं नाही, तर आपल्याला कन्सेप्टच माहिती असावे. असं नाही की ह्या कन्सेप्ट कुठे समजलं तर वाया जाणार असं नाही. तुम्हाला हे लाईफ टाईम लक्षात राहू शकतं असं आहे. म्हणजे कन्सेप्ट समजली म्हणून काय किंवा अभ्यासापुरती किंवा स्टडीपुरती किंवा एक्झामपुरती ते आपल्या कन्सेप्ट समजून घ्यायचं असं नाही आहे. ठीक आहे, तुम्ही डे टू डे लाईफमध्ये किंवा इन फ्युचर जर सायबरमध्ये तुम्ही हे करत असाल, करिअर करत असाल, तर त्यासाठी पण ह्या कन्सेप्ट खूप महत्त्वाचे आहे. किंवा नेटवर्किंगमध्ये करत असाल काम, तर त्यासाठी पण ह्या कन्सेप्ट खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. सो आपण नेक्स्ट युनिटला काय करतोय, स्टार्ट करतोय, ज्याचं नाव आहे सिक्युअर नेटवर्क डिझाईन. सो सिक्युअर नेटवर्क डिझाईनमध्ये आपण वेगवेगळे डिझाईन्स किंवा वेगवेगळे मॉडेल्स आपण ह्यामध्ये बघणार आहोत की जेणेकरून सिक्युरिटी लेवलमध्ये कुठले यूज केले जातात आणि सिक्युरिटी लेवल कशी चांगली केली जाते. So design of network play an integral role of an organization ability to effectively manage and secure access to its data. The boundary between the organization and networks and the internet or peer networks much akin or a partial property line is known as electronic security perimeter. आता ऑर्गनायझेशन किंवा सिक्युरिटी ही किंवा नेटवर्किंगमध्ये सिक्युरिटी हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं, कारण की मोस्ट ऑफ द अटॅक हे नेटवर्क थ्रू काय होत असतात. ठीक आहे, जास्तीत जास्त नेटवर्कमध्ये जर तुमचा डिव्हाइस आला तर ते जास्तीत जास्त वल्नरेबल ठरण्याची ही असते, शक्यता असते. सो त्यासाठी तुमचं जे काही नेटवर्क आहे त्याचं डिझायनिंग करताना ते आपलं सिक्युअर आहे की नाही हे बघणं गरजेचं आहे. मग तुमचे नेटवर्किंगचे प्रोटोकॉल्स असतील, इंटरनेटचे प्रोटोकॉल असतील, ते पण सिक्युरिटीच्या दृष्टीनेच काय केले असतात, डिझाईन केले असतात. त्याच्यामध्ये पण सिक्युरिटी कशी आहे ते आपल्याला ह्यामध्ये सगळं बघायचं आहे. So introduction to secure network design. All information systems create risk to organization, and on whether or not a level of risk introduced is acceptable is ultimately a business decision. Control such as firewalls, resources, isolation and hardness, system configuration, authentication and access control system.
and encryption can be used to help mitigate identify risk to acceptable levels. बऱ्याचशा ऑर्गनायझेशन काय असतात, रिस्क सिस्टममध्ये जर क्रिएट झाली तर त्या काय असतात, काही ॲक्सेप्टेबल असतात, काही ॲक्सेप्टेबल नसतात. तुम्ही त्याच्यामध्ये कॉन्फिगरेशन केलेलं असतं रिस्कमध्ये आपलं येऊ नये म्हणून, किंवा रिस्क आली तर त्यासाठी काय केलं असतं, कॉन्फिगरेशन केलेलं असतं. बट त्यानंतर पण ह्याच्यामध्ये काय होत असतात, अटॅक्स हे होत असतात. आपण बघितलेलं आहे की रिसिड्युअल रिस्कमध्ये की तुम्ही किती सिक्युरिटी केलात तरी पण त्या ठिकाणी रिसिड्युअल रिस्क ह्या असतात. काही ना काहीतरी प्रॉब्लेम हा तुम्ही अटॅक किंवा त्यावरती सोल्युशन काढला तरी हा होत असतो. सो ॲक्सेप्टेबल रिस्क कोणत्या आहेत? काही रिस्क असं सांगितलं की ॲक्सेप्टेबल असतात, की येस इट विल हॅपन, ऑर ह्या होणारच आहेत. ठीक आहे, की कोण आपलं जर एखादं सोशल मीडियाचं अकाउंट आहे, जर हाय प्रोफाईल माणसाचं असेल किंवा ॲक्टर वगैरे ह्या लोकांचं असेल, सेलिब्रिटीजचं असेल, तर त्यावरती अटॅक हे होणारच आहे. बरोबर आहे, कारण की हॅकर्स हे ते त्यांना मोस्ट ऑफ द टार्गेट करत असतात. सो दॅट इज ॲक्सेप्टेबल रिस्क. हे कुणाला माहिती आहे ॲक्सेप्टेबल रिस्क आहेत? जे डेव्हलपर्स आहेत, जे सोशल मीडियाचा डेव्हलपर आहे, त्याला माहिती आहे की इट इज ॲक्सेप्टेबल रिस्क. मग त्याच्यानुसार तो काय करतो, त्याच्यावरती सोल्युशन असतील त्या काढत असतो. ॲक्सेप्टेबल रिस्क म्हणजे काय, रिस्क झाली आणि अटॅक झाला हा ॲक्सेप्ट आहे असं नाही. तर काही रिस्क असतात त्या काय आहेत, त्या ठिकाणी ॲक्सेप्टेबल आहेत, ह्या होणारच आहेत. ठीक आहे, त्या चुका किंवा ते अटॅक्स त्या प्रकारचे होणारच आहेत असं ॲक्सेप्टेबल. So acceptable level of risk depend on the individual organization, its ability to tolerate risk management. Risk tolerance is expressed through the policies, procedures and guidelines issued to the staff. ओके, त्यातनं पण जर काही झालं तर त्या ठिकाणी त्यांचे तसं गाईडलाईन्स असतात, पॉलिसीज असतात, त्यावरती ते काय करतात, ते सोल्युशन काढत असतात. डिझायनिंग सिक्युरिटी इंटू अ नेटवर्क. आता नेक्स्ट पार्ट आहे तो आहे डिझायनिंग सिक्युरिटी इंटू नेटवर्क. So, security is often an overloaded aspect of network design. An attempt at retrofitting security on loop to of an existing network can be expensive and difficult to implement properly. Influences on network design include budgets, availability, requirements, and network size and scope, feature growth expectation, capacity requirement, and management tolerance of risk. Designing security network किंवा network security डिझाईन करतात त्यावेळी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे की तुमचं फीचर ग्रोथ एक्सपेक्टेशन काय आहे, कॅपॅसिटी ऑफ रिक्वायरमेंट्स काय आहे, साईज अँड स्कोप काय आहे. साईज अँड स्कोपमध्ये काय असतात, तर तुमचे फीचर्स काय आहेत, तुमचं सिस्टीमचे फंक्शन्स काय आहे, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लक्षात घेतल्या जातात. म्हणजे व्हाईल डिझायनिंग सिक्युरिटी इंटू अ नेटवर्क. आणि त्याचं मॅनेजमेंट काय, तर तुमचं जे काही रिस्क आहेत त्याला काय मॅनेजमेंट करणार आहे. नेटवर्क डिझाईन मॉडेल्स असतात ह्यामध्ये. नेटवर्क डिझाईन मॉडेल्स काय आहेत, हे आपण इंट्रोडक्शन बघतोय सिक्युरिटी नेटवर्क डिझाईनमध्ये. त्याच्या ह्या कन्सेप्ट आहेत, हे असे नाहीत की हे कुठले तरी पार्ट्स आहेत, हे त्याच्या कन्सेप्ट आहेत की कुठल्या कुठल्या कन्सेप्ट सिक्युरिटी नेटवर्क डिझाईनमध्ये आहेत. मग त्यामध्ये नेटवर्क डिझाईन मॉडेल्स म्हणजे काय, नेटवर्क डिझाईन मॉडेल काय, सो इसेन्शियल एलिमेंट्स कॅन बी translated into network design such as using firewalls and authentication system for controlling traffic movement around the networks, using the network to segregate traffic of different sensitivity levels, and using monitoring system to detect unauthorized activities. नेटवर्क डिझाईन मॉडेल जेव्हा तुम्ही बनवत असता किंवा नेटवर्क डिझाईन मॉडेलमध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे, तुम्ही फायरवॉल्स, ऑथेंटिकेशन सिस्टीम्स त्यामध्ये वापरल्या पाहिजेत. ट्रॅफिक कंट्रोलिंग, कारण की जेव्हा एखाद्या सर्व्हरवरती सर्व्हर ॲक्सेस केला जातो त्यावेळी खूप सारा ट्रॅफिक त्यामध्ये येत असतो. सपोज फेसबुकचं असेल तर फेसबुकमध्ये ॲट अ टाइम बरेचसे मिलियन युजर त्या ठिकाणी ॲक्टिव्ह असतात ॲट अ टाइम. मग तेवढा लोड किंवा तेवढं जे काही ट्रॅफिक आहे ते ट्रॅफिक कसं हँडल केलं जातं, त्यातनं पण एखादा अनऑथराइज ॲक्टिव्हिटी झाली तरी ती कशी हँडल केली जाते. सो ह्या सगळ्या ज्या आहेत त्या गोष्टी नेटवर्क डिझाईन मॉडेल्समध्ये असतात. त्यानंतर डिझायनिंग अँड ॲप्रोप्रिएट नेटवर्क. टू डिझाईन अँड मेंटेन अ नेटवर्क दॅट सपोर्ट्स the needs of its users, network architect and engineer must have a solid understanding of what those needs are. The best way to do this is to involve those architects and engineers in the application development process. By getting involved early in the development cycles, engineer can suggest more secure designs and topologies, and additionally can assure the project team that they have clear understanding of security consideration and capabilities. It is important to understand their expectation needs with regard to performance, security, availability, budgets, and overall importance of the new project. जेव्हा तुम्ही डिझाईन करत असता, ॲप्रोप्रिएट नेटवर्क कधी डिझाईन होतं, जेव्हा तुम्ही ते जे काही नेटवर्क आहे किंवा नेटवर्क आर्किटेक्ट आहेत, नेटवर्क इंजिनियर्स आहेत, त्यांची कन्सेप्ट एक तर क्लिअर असायला पाहिजे की त्यांना काय बनवायचं आहे, ते कुणासाठी सिस्टीम बनवत आहेत,
त्यांची सगळी जी काही आयडिया आहे ती क्लिअर पाहिजे. त्यानंतर ते मग इम्प्लिमेंट करतात त्यामध्ये की मी त्याच्यात किती जास्तीत जास्त टोपोलॉजी ॲड करायच्या, जास्तीत जास्त ॲडिशनल जे काही गोष्टी आहेत सिक्युरिटीसाठी त्या कशा ॲड करायच्या, ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. बट त्यांची एक जी काही कन्सेप्ट आहे ती मेन जी काही रिक्वायरमेंट आपण बोलतो ती त्यांना क्लिअर झालेली पाहिजे. सो ह्यामध्ये ते एक्सपेक्टेशन आणि नीड विथ रिगार्ड टू परफॉर्मन्स, त्याच्यामध्ये परफॉर्मन्स, सिक्युरिटी, अवेलेबिलिटी, बजेट, ह्या पण गोष्टी त्यामध्ये लक्षात घेतल्या पाहिजेत की बजेट किती आहे, ते कुठे यूज केली जाते सिस्टीम. ठीक आहे. सो इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. द कॉस्ट ऑफ सिक्युरिटी इज ऑल्सो वन ऑफ द मेन पॉइंट. The security control mechanism have expenses associated with their purchases, deployment and maintenance, and implementing this system in a redundant fashion can increase cost significantly. सिक्युरिटीची कॉस्ट ही खूप जास्त असते ॲक्च्युली, कारण की आपण बघितलेलं आहे कॉस्ट फॅक्टर हा माझ्या मते फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण बोललेला की रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, ROI. ROI म्हणजे काय, रिटर्न, तुम्ही किती रिटर्न भेटतोय, तुम्हाला काय फायदा आहे. काय काय लोक विचार करतात की काहीच फायदा नाही कॉस्ट किंवा त्याच्या सिक्युरिटीवरती खर्च करणं, बट हा इनडायरेक्टली आपल्याला काय असतो, बेनिफिट असतो आपल्या डिव्हाइसला किंवा आपल्या सिस्टीमला, की तुम्ही त्यावरती काय करताय, पैसा खर्च करताय. सो हे पण आपल्याला एक्सपेन्सेस जे आहेत ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग ते एक्सपेन्सेस वाढत असतात तुम्ही जेव्हा डेव्हलप करत असता तेव्हा नेटवर्क डिझाईन, तुम्ही ते डिप्लॉयमेंट करता किंवा मेंटेनन्स करत असता किंवा त्या सिस्टीम पुन्हा एकदा रिवाइज करत असतात, त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी काय असतात, इम्पॉर्टंट असतात. ही कॉस्ट ही त्याची काय होत असते, वाढत असते. त्यानंतरचा पॉईंट आहे तो आहे परफॉर्मन्स. सो परफॉर्मन्स पॉईंट काय, वेन किंवा नेटवर्किंगमध्ये परफॉर्मन्स हा पॉईंट आहे. तर पहिला पॉईंट हा नेटवर्क डिझाईन मॉडेल्स मधला आहे किंवा सिक्युअर नेटवर्क डिझाईन मधला आहे की परफॉर्मन्स वेन डिटरमाइनिंग द ॲप्रोप्रिएट नेटवर्क टेक्नॉलॉजी, वेट when determining appropriate network technology, be sure that it can meet the bandwidth requirement projected for 3 to 5 years in the futures, otherwise expensive replacement or upgrades may be required. तुम्ही जेव्हा नेटवर्क टेक्नॉलॉजी परफॉर्मन्समध्येचा विचार केला तर त्या ठिकाणी बनवत असाल तर त्या ठिकाणी त्याची बँडविड्थ जी आहे ती 3 to 5 years फीचर्समध्ये ती चालली पाहिजे किंवा रिप्लेसमेंट असेल तर तसं त्यांनी ते वेळच्या वेळी केलं पाहिजे. Application and network that have low tolerance or latency, such as those supporting video or voice streaming, will obviously require higher performance network connection and hardware. जर त्या ठिकाणी जर तुम्ही ॲप्लिकेशन असे यूज करत असाल ज्यामध्ये तुमचं व्हॉइस कॉल आहेत किंवा व्हिडिओ कॉल आहेत, बरोबर, मग त्याच्यामध्ये त्याचं नेटवर्क कनेक्शन किंवा त्याची परफॉर्मन्स किंवा त्याच्यामध्ये जी काय त्याला ही लागणार आहे कनेक्शन लागणार ते त्या प्रकारचं असलं पाहिजे. ठीक आहे, चांगल्या परफॉर्मन्सचं पाहिजे, हायर परफॉर्मन्सचं पाहिजे. तुम्ही बघितलं असाल तर व्हॉइस कॉल किंवा व्हिडिओ कॉलमध्ये आपल्याला नेटवर्क हे खूप चांगलं लागतं. कमी नेटवर्कमध्ये किंवा कमी बँडविड्थमध्ये हे व्हॉइस कॉल किंवा व्हिडिओ कॉल व्हॉट्सअपच्या पण फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर होत नाही. का होत नाही, तर त्याला नेटवर्क हे जरा थोडंसं चांगलं लागतं. त्यामुळे तुमचं जर त्या प्रकारचं नेटवर्क डिझाईन असेल किंवा त्या प्रकारचं एखादं ॲप्लिकेशन असेल तर त्याला तेवढं चांगलं परफॉर्मन्स नेटवर्कसाठी देणं भाग आहे. सो द सिस्को हायरार्कल इंटर नेटवर्किंग मॉडेल uses 3 मेन लेयर्स कॉमनली रेफर टू ॲज द कोर, डिस्ट्रीब्युशन, ॲक्सेस लेअर. सो कोर लेअर आहे, डिस्ट्रीब्युशन लेअर आहे आणि ॲक्सेस लेअर आहे. ही कशात आहे तर सिस्कोचं हायरार्कल मॉडेल आहे, ठीक आहे, नेटवर्क मॉडेल आहे त्यामध्ये आहे. ह्याचं जे काय डिटेल आहे ते आपण पुढच्या लेक्चरला बघूया. आजच्या लेक्चरच्या पुरती एवढंच आपण इंट्रोडक्शन बघत होतो नेटवर्क डिझाईनचं. ठीक आहे, आपण 3rd युनिट स्टार्ट केलेलं आहे. सिक्युअर नेटवर्क डिझाईनची कन्सेप्ट बघितली आहे. त्याच्या अगोदर आपण सिक्युरिटी म्हणजे काय, सिक्युरिटीमध्ये आपण डेटाबेस बद्दलचे जे काय सिक्युरिटी जे बॅकअप हा पॉईंट आपण बोलला, बॅकअप रिक्वायरमेंट आणि कुठल्या प्रकारचे बॅकअप असतात ते बघितलेले आहेत. चॅटबॉक्समध्ये सगळ्यांनी अटेंडन्स टाका, कोणी अटेंडन्स टाकली नसेल तर बाकीचे जे काही पॉईंट्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ठीक आहे, थँक्यू, थँक्स फॉर द जॉईनिंग.